इचलकरंजीत गेल्या काही वर्षांपासून वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं पारंपरिक वाद्यांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढली जाते। त्यानुसार यंदाही मंडळाच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली। आज सकाळी घोरपडे नाट्यगृह चौकातून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीच्या रथाला श्रीफळ वाढवून आणि देवीची पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ झाला। यावेळी 9 रूपातील देवी, अघोरी रूपातील वेशभूषा केलेले मंडळाचे कार्यकर्ते आणि बाल चिमुकल्यांनी साकार केलेल्या ज्ञानेश्वर माऊलींचा देखावा यांचा मिरवणुकीत समावेश होता। केरळमधून आणलेला इंद्रप्रस्थ, भला मोठा किंग कॉंग आणि देहू इथून आणलेल्या 200 टाळकऱ्यांनी ही मिरवणूक लक्षवेधी ठरली। महात्मा गांधी पुतळा चौक, थोरात चौक, नाट्यगृह चौक आणि राधाकृष्ण चौकात माऊलींचा रिंगण सोहळा आणि टाळांचा नादही घुमला। ही मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती।